नमस्कार मित्रांनो, आपण मागील भागामध्ये आत्म्याच्या चेतनाचा स्तर अ, कितीपर्यंत असल्यानंतर काय काय प्रॉब्लेम येतो अशा प्रकारे आपण 8 म्हणजेच 150 पर्यंतचा स्तर पाहून घेतला. आता आपण त्याच्या पुढचा भाग पाहून घेऊ. आता विषय असा येतो, त्याच्या पुढचा भाग जो आहे तो म्हणजे आत्म्याचा चेतना स्तर हा 175 म्हणजे अभिमान. म्हणजे काय असतं, हा थोडा बऱ्यापैकी चेतना स्तर आहे. यामध्ये मनुष्य आजाद झाल्यासारखा होतो, की त्याला थोड्या प्रकारचं ज्ञान प्राप्त होत असतं. कारण त्याचं क्रोधावर क्रोध निर्माण झाल्यानंतर म्हणजे 150 स्तराला तो स्ट्रेस आणि त्याच्यामध्ये त्याला थोड्याफार गोष्टी यायला लागल्या किंवा त्याची जाण झाली म्हणजे त्याला स्वतःचा अभिमान वाटायला लागतो. आणि अभिमान वाटायला लागला म्हणजेच तिथं अहंकार निर्माण होत असतो. आणि म्हणजे मी काहीतरी करू शकतो, काहीतरी करतोय अशी त्याची ती धारणा असते. त्याच्यानंतरचा जो चेतना स्तर आहे तो म्हणजे 200 चेतना स्तर असल्यानंतर हा परिवर्तनाचा भाग आहे. म्हणजे इथं साहस वाढलं जातं. म्हणजेच त्याला बऱ्यापैकी आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी करावं अशी होप्स तयार होतात आणि तो ते कार्य करायला सुरुवात होते. होप्स तयार होतात आणि साहस वाढलं जातं. म्हणजे त्याच्या एक ठराविक गोष्ट आपण जसं लक्षात ठेवतो की मला हे कार्य करायचंय आणि मी ते करणार, या प्रकारची धारणा त्या आत्म्याची होत असते आणि मग तो ते कार्य करायला लागतो. आणि म्हणजे 200 पर्यंतचा जो काही चेतना स्तर असतो तो बऱ्यापैकी असतो. म्हणजे त्याला त्याच्या जीवनाचं सार्थ करण्यासाठी ठीक आहे, म्हणजे त्याला त्याच्या जीवनामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी करणार आहोत अशी त्याच्यामध्ये साहस निर्माण होतं आणि तो ते कार्य करायला चालू होतो. त्यानंतर 11वा प्रकार म्हणजेच 250. 250 हा जो म्हणजे इथं आत्मा प्रत्येक गोष्ट म्हणजे शून्यामधून जग निर्माण करणारे जे लोक असतात त्यांचा आत्म्याचा स्तर हा 250 पर्यंत असतो. आणि मग त्यांच्या लक्षात येतं म्हणजे ते एक एक पायरी म्हणजे त्यांच्या मनामधून क्रोध संपलेला असतो, अभिमान संपलेला असतो, कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही, दुःख त्यांच्याकडे येत नाही, उदासीनता राहत नाही आणि मग शरम नसते कामाची. म्हणजे त्यांना ते कार्य करण्यामध्ये प्रवृत्त असतात, मनाने विचारी असतात आणि प्रत्येक कार्य करण्यात ते अगदी व्यवस्थित प्रकारे आपल्याला भेटलेलं कार्य अगदी मन लावून बेंबीच्या देठापासून ते कार्य करत असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर एखादं कार्य मनातून बेंबीच्या देठापासून केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितच यश प्राप्त होतं. अशा प्रकारे त्यानंतरचा जो चेतना स्तर आहे तो म्हणजे 300 एवढा आहे. प्रमोशन वेलनेसपणा असतो. म्हणजे तो 300 ज्याचा चेतना स्तर असतो तो आपल्या इंद्रियाला जाणू शकतो, तो आपल्या आत्म्याला जाणण्यासाठी मनाला जो ओळखू शकतो आणि त्याचं प्रत्येक कार्य हे भगवंताच्या ओढीकडे लागलेलं असतं. भगवंताशी एकरूप होण्यासाठी तो धडपड करत असतो आणि तो प्रत्येक कार्यामध्ये यशस्वी ठरत असतो. अशा प्रकारची ती म्हणजे 300 पर्यंतची असणारी आत्म्याची चेतना स्तर असतो. त्यानंतर येतो म्हणजे सुकृती म्हणजे 350 अशा प्रकारचा तो चेतना स्तर असतो. म्हणजे 350 चेतना स्तर असेल तर त्याला जवळजवळ सगळ्याच गोष्टीची ओळख होते, आत्म्याची ओळख होते, मनाला जाणतो. म्हणजे आत्म्याची ओळख होण्यासाठी तो तत्पर असतो आणि मनाला ओळखून इंद्रियावर विजय मिळवतो. नवे नवे त्याला आध्यात्मिक ज्ञानाशी एकरूपता जाणते, तो प्रत्येक जीवाला समजू शकतो. अशा प्रकारचं त्याची ती 350 पर्यंतची चेतना स्तर असतो. त्यानंतर येतो तो म्हणजेच 13व्या प्रकारचा चेतना स्तर, तो असतो 400. म्हणजे आपण जे स्पेशलाइज केलेले लोक असतात, स्पेशलिस्ट असतात की एका गोष्टीवर, उदाहरणार्थ PhD करणारे लोक असतील, डॉक्टर्स असतील स्पेशलिस्ट, त्याच्यानंतर जज असेल,
अधिकारी असतील, त्यानंतर कलेक्टर असतील, अशा लोकांचा जो चेतना स्तर असतो तो साधारणतः 400 पार केलेला असतो. 350 ते 400 यामध्ये त्यांचा चेतना स्तर असतो. कारण ते एकाग्र, एकचित्तेनं, एका मनानं एकरूप होऊन त्या विषयाशी एकरूप झालेले असतात आणि त्या विषयाचा त्यांनी फडसा पाडलेला असतो आणि ते त्या विषयामध्ये पारंगत असतात. म्हणून त्यांना ते तिथं तो चेतनास्तर प्राप्त होतो. त्यानंतरचा 14व्या प्रकारचा जो चेतनास्तर आहे तो म्हणजे 500, म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे आपण हे जे जगामध्ये मानतो असं प्रेम नाही. कारण त्या आत्म्यानं 5 तत्वाला ओळखलेलं असतं. त्यानंतर त्या आत्म्यानं 5 स्थूल शरीराला जाणलेलं, 5 शरीराला जाणलेलं असतं. 5 शरीर कुठले? तर एक स्थूल शरीर, दुसरं सूक्ष्म शरीर, तिसरं कारण शरीर, चौथं महाकारण शरीर आणि 5वं आध्यात्मिक शरीर. म्हणजे त्या आत्म्यानं या 5 तत्वाला, 5 शरीराला जाणलेलं असतं आणि हे जाणल्यानंतर तो आपल्या 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञान इंद्रियावर विजय मिळवतो. आणि हे सर्व केल्यानंतर त्याच्याकडं कुठल्याही प्रकारचं कसलंही दुःख किंवा ज्याला आपण तो सदा ना कदा प्रेमामध्ये नांदत असतो. म्हणजे सहज त्याच्यावर कुणी राग द्वेष जरी केला, एखाद्यानं त्याला शिव्या घातल्या किंवा त्याला कुठल्याही शब्दाने बोलला तरी तो त्याच्याबरोबर प्रेमाने बोलतो. त्याला संत म्हणतात. आलं लक्षात? त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे तो म्हणजे 540 म्हणजे आनंद. म्हणजे तो अध्यात्मामध्ये उच्च कोटीचा संत झालेला असतो. त्याला कुठल्याही कसल्याही गोष्टीची एकरूपता राहत नाही. कारण त्याने सर्व म्हणजे या सर्व गोष्टीच्या सर्व स्तराला पार करून सर्व याच्यामधून तो आनंदामध्ये विलीन होतो. म्हणजेच त्याचे 7 चक्र जागृत होतात. 7 चक्र जागृत झाल्यानंतर 6 चक्र शिवतत्वात प्राप्त होतो. शिवतत्वानंतर सहस्रार चक्राशी एकरूप होतो व तो ब्रह्मांडाशी परम आनंद, परम शांतीचा मार्ग निवडत असतो. त्याला सद्गुरू म्हटलं जातं. त्यानंतरचा जो 16व्या प्रकारचा जो स्तर येतो तो असतो 600. 600 म्हणजे परमशांती. म्हणजे तिथं काहीच शिल्लक राहत नाही. याच्यामध्ये तू, मी, माझे, मला या अशा कुठल्याही गोष्टीशी तो आत्मा एकरूप नसतो. तो परमात्म्याशी एकरूप झालेला असतो. कारण त्यानं आत्म्याला जाणलेलं असतं. आत्मा जाणण्यासाठी तुम्हाला प्रथमतः तुमच्या मनावर विजय मिळवावा लागेल. मनावर विजय मिळवायचा जर असेल तर तुमच्या 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रियांना ताब्यात घ्यावं लागतं. ज्यानं 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय याला ताब्यात घेतलं त्याचं मन प्रसन्न होतं आणि ज्यानं मनावर ताबा मिळवला तो आपल्या बुद्धीला पाहू शकतो. आणि बुद्धीला ज्यानं जाणलं त्या बुद्धी ही सत्याचा मार्ग आहे आणि सत्य स्वीकारते. ज्याला सत्य कळलं तो त्याची ज्यानं बुद्धीला आपल्याशी करून घेतलं त्यानंतर त्याला आत्म्याचं दर्शन होतं. आत्म्याचं दर्शन होणे म्हणजेच परमात्म्याशी एकरूप होणे आणि परमात्म्याबरोबर आत्मा जुळणे म्हणजेच तो परमसुखाचा, परमशांतीचा, परम उच्च कोटीचा आत्मा बनतो आणि तो भगवंताशी या ब्रह्मांडाशी एकरूप होतो. अशा प्रकारची ऊर्जा तुमच्यामध्ये प्रस्थापित करण्यासाठी तुमच्या चेतना स्तराची संख्या ही 600 इतकी लागते. अशा प्रकारे आपण 16 प्रकारचे जे चेतना स्तर आहेत ते आपण आजपर्यंत पाहून घेतले. आज आपण आपल्या वाणीला इथंच पूर्णविराम देऊ. पुढील भागामध्ये आपण आत्म्याच्या 3 प्रकारच्या शुद्ध गुणाला जाणून घेणार आहोत. तरी नमस्कार. रामकृष्ण हरी.